खरंच आज खूप आनंदाचा दिवस आहे। शेवटी एका चळवळीला यश मिळालं आणि धर्मेंद्रजी प्रधानांनी राजीनामा दिला। हा राजीनामा मी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने या विद्यार्थ्यांना अर्पित करतो ज्यांनी आपल्या नीट परीक्षेत जीव गमावला। खरंच मला या ठिकाणी आभार मानायचे या तमाम देशाच्या युवकांना की त्यांनी ही चळवळ उभी केली आणि त्या चळवळीत त्यांना किती त्रास देण्यात आला, म्हणजे त्यांना मारलं, त्यांना आमच्या त्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षाला जवळजवळ 13-14 तास पोलिसनी बेकायदेशीर डिटेन्शनमध्ये ठेवलं, घरातून उचलून नेलं। अशा वेळी सुद्धा सगळे विद्यार्थी पेशंट राहिले आणि स्वतःची मागणी पूर्ण करून घेतली। मला सार्थ अभिमान या पुढच्या भारताचा आणि खरंच पुन्हा एकदा दाखवून दिलं की भारत किती डिक्टेटरशिप आली, कितीही हे हुकुमशाह आले तरी भारत हे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणारा भारत आहे आणि इथली लोकशाही कधी मरू शकत नाही जोपर्यंत आपली सारखी जनता एकत्र आहे। मला आभार मानायचे तमाम पक्षाच्या सगळ्या विरोधी पक्ष नेत्यांना की ज्या पद्धतीने ते लोकसभेमध्ये लढले, अगदी आपल्या देशाचे लीडर ऑफ ऑपोजिशन त्यांना इतक्या वाईट पद्धतीने पोलीस उचलून घेऊन गेली तरी ते हटले नाही, तरी ते विद्यार्थ्यांसाठी लढत राहिले। आमच्यासारखे पक्ष असतील जे लढत राहिले। मी त्या सगळ्यांचं या ठिकाणी ज्यांनी ही लोकशाही जिवंत ठेवायला प्रयत्न केला त्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानते आणि एक अपेक्षा व्यक्त करते की यातनं आपण काहीतरी शिकलं पाहिजे, की यातनं आपल्याला दिसून आलं की किती आपली लोकशाही धोक्यात आहे आणि नक्कीच पुढच्या पिढीनी आणि पुढच्या राजकारणाच्या दृष्टीने हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे।